श्रोते हो, द मा मिरासदार यांच्या कथांवर आधारित विशेष रूपक आता आपण ऐकूया. विनोदातील मिरासदारी. लेखिका डॉक्टर अर्चना कुलकर्णी. विशेष सहभाग डॉक्टर अरुणा दुभाषी, डॉक्टर मिलिंद जोशी आणि द मा मिरासदार यांच्या कन्या सुनेत्रा मंकणी. निवेदन नेहा खरे. नाट्य सहभाग दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि महेश जोशी. प्रसिद्ध विनोदी लेखक, कथाकथनकार, चित्रपट संवाद लेखक असे द मा मिरासदार म्हणजेच दत्तात्रय मारुती मिरासदार. आज आपण त्यांच्या कथांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. द मा मिरासदार हे पेशाने शिक्षक होते, त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा कथा शिक्षक विद्यार्थी यांच्यावर आधारित आहेत. माझ्या बापाची पेंड, व्यंकूची शिकवणी, शाळेतील संतती नियमन, शिवाजीचे हस्ताक्षर, बाबांचा अभ्यास, ड्रॉइंग मास्तरांचा तास या आणि अशा बऱ्याच विनोदी कथा आहेत. विद्यार्थ्यांचा निरागसपणा, व्रात्यपणा आणि शिक्षकांचं अज्ञान मिरासदार मोठ्या खुमासदारपणे वर्णन करतात. आता हेच ऐका ना. देशपांडे मास्तर हे इतिहासाचे शिक्षक आहेत. वर्गात येताना ते डोक्याला रुमाल बांधून येत असत. त्यांना तपकीर ओढण्याचं व्यसन होतं. प्रथम खुर्चीत मांडी घालून नाकाने तपकीर ओढल्याखेरीज त्यांचा तास सुरू होत नसे. काय बरं वाटलं. तर अशा रीतीने शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. काय बरं वाटलं. मास्तरांचं वाह काय बरं वाटलं हे म्हणणं तपकीर ओढल्यावरचं होतं. पण मध्येच शिकवायला सुरुवात केल्यामुळे संदर्भ बदलला आणि हास्य निर्मिती झाली. व्यंकूच्या शिकवणीत तर विद्यार्थीच मास्तरांना कसा बिघडवतो हे मिरासदारांनी मोठं रंगवून सांगितलंय. उदाहरणार्थ, मास्तरांनी व्यंकूला तंबाखू खाणं चांगलं नसतं असं म्हटल्यावर व्यंकू मास्तरांना उलट तंबाखू खावी माणसानं, लई चांगलं असतं असं सांगू लागतो. मास्तरांनी कुतूहलानं पुन्हा विचारलं, असं ते कसं काय? अव देवानं सांगून ठेवलेलं हाय. काय सांगितलंय देवानं? यावर व्यंकूने जी कथा सांगितली ती मास्तरांना अगदीच अपरिचित होती. ती आपल्याला माझ्या बापाची पेंड या कथासंग्रहात वाचता येईल. व्यंकूने मास्तरांना तंबाखू खायला शिकवल्यावर तमाशाही बघायला शिकवला. अशा जगावेगळ्या विद्यार्थी आणि शिक्षकांची कथा मिरासदारच सांगू शकतात. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अनेक गमतीजमती मिरासदारांच्या कथांमधून आपल्याला अनुभवता येतात आणि आपणही आपल्या बालपणात रमून जातो. मिरासदारांनी अनेक विषय हाताळलेले दिसून येतात. उदाहरणार्थ, पोलीस, राजकारणी, खेड्यातले लोक, जादूटोणा करणारे, गणेशोत्सव, डिपुटी वगैरे वगैरे. या साऱ्या कथांमध्ये मिरासदारांचं माणूस प्रेम हे प्रत्येक कथेतून दिसून येतं. त्यांचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे कुठेही स्त्रियांवरचा विनोद आढळत नाही. एखाद्या घटनेकडे बघण्याचा मिरासदारांचा दृष्टिकोन हा किती मिश्किल असतो त्याचं एक उदाहरण ऐका. असेही काही मंत्री या लेखामध्ये पुढाऱ्यांच्या, मंत्र्यांच्या अशा विद्वत्ताप्रचूर बोलण्याच्या अनेक गोष्टी आहेत. एका मंत्र्यांना भाषणात संस्कृत प्रचूर जाडे जाडे शब्द वापरण्याची फार हौस. अशा शब्दांनी भाषणाला खोली किंवा उंची प्राप्त होते अशी त्यांची समजूत असावी. एकदा ते असेच सभास्थानी नेहमीप्रमाणे उशिरा पोहोचले. भाषणाला प्रारंभ करताना ते दिलगिरीपूर्वक म्हणाले, माफ करा हं मंडळी, सभेला फारच विप्रलंब झाला. पण काय करणार, वाटेतच काही महिलांनी गाडी अडवली. काही केल्या त्या ऐकेनात, तेव्हा नाईलाजानं मला खाली उतरावंच लागलं. त्यांच्या सोयीसाठी विप्रलंब करावाच लागला. अर्थातच या भाषणाच्या वेळी हशा पिकला. पण हा हशा का पिकला हे त्या मंत्र्याला समजलं नाही. त्यांना विलंब म्हणायचं होतं आणि विप्रलंभ हा शृंगाराचा एक प्रकार आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं. मिरासदारांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये उलगडत आहेत SNDT विद्यापीठातील प्राध्यापिका डॉक्टर अरुणा दुभाषी. द मा मिरासदार हे मराठी कथेच्या क्षेत्रातलं एक महत्वाचं नाव. ग्रामीण कथालेखन करणारे आणि विनोदी कथालेखन करणारे अशी त्यांची दुहेरी ओळख आहे. मराठीत ग्रामीण कथेची परंपरा जितकी समृद्ध आहे तितकीच विनोदी कथेचीही आहे.
रवा दिघे यांच्यापासून सुरू झालेलं ग्रामीण कथात्मक साहित्य व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांच्यासारख्या कथाकारांनी समृद्ध केलं. आज राजन गवस, सदानंद देशमुख यांच्यासारख्या लेखकांनी ग्रामीण कथात्मक साहित्याला अधिकच वास्तवदर्शी आणि प्रगल्भ रूप दिलेलं दिसतं. विनोदी कथा लेखनात सुद्धा सुदाम्याचे पोहे, चिमणरावाचे चऱ्हाट यासारख्या महत्वाच्या कथासंग्रहांप्रमाणेच गंगाधर गाडगिळांसारख्या लेखकांनी विनोदी कथा लेखनाची परंपरा वृद्धिंगत केली आहे. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांच्यासारख्या लेखकांनी तर ग्रामीण पार्श्वभूमीवर विनोदी कथा निर्माण केलेल्या दिसतात. ही सगळी परंपरा लक्षात घेऊन दमा मिरासदार यांच्या कथेकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा मिरासदारांच्या कथांचं वेगळेपण जाणवल्या वाचून राहत नाही. मिरासदारांनी आपल्या कथांमध्ये ग्रामीण जीवन आणि विनोद अगदी एकजीव करून टाकला आहे. मिरासदारांची पात्र ही एकाच वेळी ग्रामीणही असतात आणि विनोद निर्मितीला पूरकही असतात. तशी खास स्वभाव वैशिष्ट्य मिरासदारांनी आपल्या पात्रांना बहाल केलेली दिसतात. मिरासदारांच्या कथांमधली पात्र कधी कधी एखादं खास वैशिष्ट्य घेऊन येतात, जशी एक थापा मारण्याची सवय. तर कधी ही पात्र नमुनेवजा असतात. कधी कधी ग्रामीण जीवन जाणीव असलेली साधी सरळ माणसंही असतात. मिरासदारांनी काही मानसपुत्रांचीही निर्मिती केलेली दिसते. विनोद निर्मिती करण्यासाठी मिरासदारांनी या पात्रांचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. मिरासदारांच्या पात्रचित्रणातही वेगळेपणा आहे. मिरासदारांनी विनोद निर्माण करणं हा हेतू बाळगून हे पात्रांचे साचे उभे केलेले नाहीत. ग्रामीण जीवनातून आकाराला आलेल्या पात्रांच्या अगदी स्वाभाविक वैशिष्ट्यांना मिरासदारांनी सहजपणे विनोद निर्मितीचं साधन म्हणून योजलं आहे. पात्रांप्रमाणेच ग्रामजीवनाचं, ग्रामीण वातावरणाचं एक विविधतेने समृद्ध असं स्वरूप मिरासदारांनी विनोदाचा घटक म्हणून योजला आहे. विनोद निर्माण करण्यासाठी मिरासदार आपल्या कथांमधून विविध प्रसंगांची निर्मिती करतात. हे प्रसंग ग्रामीणतेशी, ग्रामीण जाणीवेशी नातं सांगणारे तर असतातच आणि त्याच वेळी ते विनोदाचं लक्ष गाठण्यासाठीही पूरक असतात. एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर भूताचा जन्म सारख्या त्यांच्या उत्कृष्ट विनोदी कथेचं घेता येईल. या कथेमधले दोन वाटसरू रात्रीचा प्रवास करताना भूताखेतांच्या भीतीचं त्यांच्या मनावरचं दडपण, ग्रामीण लोकमानसात प्रचलित असलेल्या भूतांच्या गोष्टी, रात्रीचा गर्द अंधार, एकटेपणा, शांततेत भेसूर वाटणारा वाऱ्याचा आवाज, पानांची सळसळ, हे सगळे घटक कथेला शेवटी जी विनोदी कलाटणी मिळते त्या दृष्टीने अतिशय पूरक आहेत. कथेच्या शेवटी स्वतःच्याच मनाच्या खेळामुळे हे दोघंही वाटसरू परस्परांना म्हणजे जिवंत माणसाला भूत समजतात आणि यावर कथाकाराची शेवटची टिप्पणीही अतिशय अर्थपूर्ण आहे. थोडक्यात दमा मिरासदारांनी ग्रामीण विनोदी कथेला स्वतःचा एक घाट दिला यात शंका नाही. त्यांच्या कथांमधले घटक हे केवळ ग्रामीण न राहता विनोदी कथेच्या घाटाचे ते अवयव बनतात. मिरासदारांच्या पूर्वीच्या कथालेखकांनी मराठी ग्रामीण आणि विनोदी कथेचं दालन समृद्ध केलं असलं तरी मिरासदारांच्या कथांमध्ये जी विविधता आढळते ती त्या पूर्वीच्या ग्रामीण विनोदी कथेत आढळत नाही. दमा मिरासदारांनी ग्रामीण विनोदी कथेचा केवळ घाट निर्माण केला असं नाही तर तिच्या विविध शक्यताही त्यांनी आजमावून पाहिल्या. यातच त्यांचं मोठेपण सामावलं आहे. मिरासदारांचं बालपण अकलूज सारख्या छोट्याशा गावात गेलं. त्यांना पारावरच्या गप्पा ऐकण्यात रस होता. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी गावात अंधार झाल्यावर मोठी माणसं जमत आणि साहजिकच भूताखेतांच्या गप्पा झडत. त्या किती खऱ्या किती खोट्या हे खुद्द लेखकालाही माहीत नाही. पण कानोकानीच्या ऐकलेल्या भूतांच्या गोष्टीत मिरासदारांना रस वाटू लागला आणि त्यातूनच मिरासदारांच्या भूताच्या गोष्टी आकाराला आल्या. त्याचाच हा एक किस्सा. एकदा रात्रीच्या अशाच मैफलीत
गल्लीतले वडीलधारे पोट सुटलेले एक जुनवान पैलवान म्हणाले, अरे इथं गावात काय घेऊन बसलाय? अरे भूताची खरी मजा मसनात. तिथं कायम वस्ती असती त्यांची. आणि आमोशेच्या रात्री तर निस्ता दंगा उसळतो तिथं. म्हणजे काय असतं तिथं? दर आमोशेला येताळाची पालखी निघत असती. तिथं येताळ म्हणजे भूतांचा राजा. त्यो पालखीत बसलेला असतो आणि माग पुढं भूतांची शेना असती. शेना नाच आरडावरडा ये नुसता दांगडदिंगा चाललेला असतो. येताळ्याच्या पालखीला लाल सुटू गोंडा असतो. तो गोंडा जाऊन धरायचा. मग येताळ खुश होतो. तुम्ही मागाल ते देतो. हा. हे ऐकल्यावर किराणा दुकानात पुड्या बांधणारा हडकुळा सदू डोळे विस्फारून म्हणाला, हे लय झकास आहे. मग एकदाच हिम्मत करायची आणि येताळाच्या पालखीचा गोंडा धरायचा. मग कडपत्तूर बघायला नको. आपण जर मागू तर येताळ देणार. पैसा अडका लाडू श्रीखंड काय मागू ते. हा समज मिळल. पण त्यो गोंडा धरणं सोपं काम नव्ह बर का मर्दा. भूत लय दंगा करतात. भ्या दाखवतात. अंगावर येतात. त्यातनं घुसून गोंडा धरायचा. म्हणजे किती धाडसीपणा पाहिजे अंगात. हा. ह्या आणि अशा कितीतरी भूतांबद्दलच्या गप्पा गावखेड्यात अंधाऱ्या रात्री झडत असतात. इकडे मात्र शहरात दिव्यांच्या लखलखाटात अमावास्या कधी होऊन जाते हे कळतही नाही याची खंत लेखकाला जाणवते. मिरासदारांचं विषय वैविध्य हे सर्वश्रुतच आहे. त्यांनी विनोदी कौटुंबिक कथाही लिहिल्या आहेत. त्यांच्या कौटुंबिक कथांमधले बाबा फार गमतीशीर आहेत. प्रत्येक कुटुंबातल्या आईला आपल्या पतीबद्दल अतीव आदर असतो. तिच्या मते तेच खूप हुशार असतात. म्हणून मुलाचा अभ्यास घ्यायला ती लेकाच्या वडिलांनाच सांगते. वडील पत्रकार असूनही त्यांची मुलाचा अभ्यास घेताना होणारी तारांबळ मिरासदारांनी यथायोग्य वर्णिली आहे. त्याचंच एक उदाहरण ऐकूया. मी सांगतेय काय मगापासनं आणि तुम्ही बोलताय काय? जरा तरी शुद्ध असावी माणसाला म्हणते मी. आता काय झालं बुवा? कर्म माझं. असं म्हणून आईनं बराच आरडाओरडा करून सांगितलं की उद्या पोराची 6 माहीची परीक्षा आहे. मध्याकडं कुणी लक्षच देत नव्हतं. त्यामुळे कार्ट फार शेफारलं होतं. आईचा गडगडाट संपल्याबरोबर बाबाही रागावले. होय का रे मध्या? हा उद्याच का तुझी 6 माही सुरू? हो. मग गद्या बोलला नाहीस तू अजिबात? हा उद्या कसला पेपर आहे? भूगोल. छान. आणि इकडे हुंदड्या घालीत बसलायस होय? हा चल काढ पुस्तक. वाचित बसू? चालेल. आई खणखणीत सुरात म्हणाली, तो वाचणार नाही. तुम्ही त्याची उजळणी घ्या बरं. उजळणी बरं बरं घेतो. बाबांनी भूगोलाचं पुस्तक 2-4 मिनिटं चाललं, उलटं सुलटं केलं आणि म्हणाले, काय छापलंय, काय शुद्ध लेखन आणि भाषा तरी कसली. छाय 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 छाय. या क्रमिक पुस्तकासंबंधी एक जळजळीत लेख मला लिहायलाच पाहिजे. आई अजून दाराशीच उभी होती. एखाद्या दमलेल्या माणसाप्रमाणे ती हळूच म्हणाली, आहो तुम्ही घेताय ना त्याचा अभ्यास. म्हणजे मी स्वयंपाकाचं बघते जरा स्वस्थपणानं. हो घेणार म्हणजे काय, घेणारच. आई आत निघून गेली आणि बाबा एकदम करड्या सुरात मध्याला म्हणाले, बाईस तिथे समोरच्या खुर्चीवर. सांग कुठून घ्यायची उजळणी? पहिल्यापासून. ते झालं रे, पण प्रकरणाचं नाव वगैरे? ढग आणि पाऊस. तर मग सांगा मिस्टर, ढग कसे होतात? मध्याला काही आठवेना. आधी उन्हाळ्यात काहीतरी होतं, मग आभाळात काहीतरी होतं, मग ढग तयार होतात. काही केल्या आठवेना. गोंधळ उडाला त्याचा. बाबा म्हणाले, अरे सांग ना मूर्खा, पहिल्याच प्रश्नापाशी ही बोंब. मग पुढे काय दिसतच आहे ते, पुढे काय ते? मध्या म्हणाला, ढग आभाळात असतात. शाबास, बरोबर आहे. पुढे? ते आधी तयार होतात, मग त्यांची वाफ होते. एकदम करेक्ट. पुढे? पुढे ही वाफ समुद्रात जाते, मग पाऊस पडतो. अरे वा वा वा, येतोय की तुला. बरं. पुढचा प्रश्न, पाऊस कसा पडतो? अरे च्या, पुन्हा तोच प्रश्न कसा काय आला बुवा?
थांब बघतो मी पुस्तकात काय भानगड आहे ती. पण त्याचं उत्तर निराळ आहे बाबा. पान 3 वर बघा. सुशिक्षित साक्षर म्हणणाऱ्यांची एक कथा तर अशिक्षित अडाणी अज्ञानी लोकांची वेगळीच कहाणी. मिरासदारांनी भोकरवाडीच्या कथा लिहिल्या आहेत. त्यातली पात्र म्हणजे एक एक नमुनाच. मिरासदारांना ही सगळी पात्र कुठे बरं भेटली असतील असा त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, नाना चेंगट, नाना घोडके, बाबू पैलवान, मास्तर, गणा मास्तर, रामा खरात, शिवा जमदाडे, गोपाळ रेडे, ज्ञानू वाघमोडे ही मंडळी मला विविध ठिकाणी भटकंती करत असताना भेटली. मग माझ्या मनात त्यांना सर्वांना एकत्र आणून कथा लिहावी असा विचार आला आणि त्यातून भोकरवाडीच्या कथांचा जन्म झाला. गावातल्या माणसांच्या स्वभावाचे अचूक बारकावे मिरासदारांनी टिपले आहेत. म्हणजे त्यांचा वेश कसा, तर मळकं धोतर, आडवी टोपी, त्यांची तंबाखू मळण्याची पद्धत, रिकामपणाच्या गोष्टी, धचा मा करण्याची वृत्ती, फुकटेपणा वगैरे वगैरे. त्यातूनच एक एक पात्र निर्माण झालेलं दिसून येतं. जसं गणा मास्तर हा एकमेव शहाणा या कंपूचा म्होरक्या आहे. त्यात बाबू पैलवान आणि नाना चेंगट आणि कंपूला गणा मास्तरचा आदरयुक्त धाक आहे. असं असलं तरी गणा मास्तर त्याच्या बायकोला मात्र वचकून असतो. बाबू पैलवानाची तर गोष्टच न्यारी. तो म्हणायला कुस्तीवीर, पण त्याचा वचक फक्त भोकरवाडीतच, तोही नाना चेंगटावर. पण तो मनानं निर्मळ आहे. मदत करण्याच्या नादात स्वतःवरच संकट ओढवून घेण्याची त्याची वृत्ती आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भोकरवाडीत नव्याने आलेल्या शिक्षिकेला गावकऱ्यांचा त्रास होऊ नये यासाठी तो रात्रभर तिच्या घरासमोर फिरतो आणि स्वतःवरच संकट ओढवून घेतो. बाबूच्या गस्तीची शिक्षिकेला धास्ती बसली, त्यामुळे ती गावच सोडून निघून जाते. ह्या बाबूला गावाचं भलं व्हावं असं नेहमीच वाटायचं. गावात तुक्या कलालाने दारूचं दुकान टाकल्यावर बाबू कमालीचा अस्वस्थ झाला. गावकऱ्यांना दारूचं व्यसन लागेल या काळजीने त्याची घालमेल वाढली आणि म्हणून तो गणा मास्तर आणि कंपनीच्या मदतीने ते दारूचं दुकान बंद करण्याचा प्रयत्न करतो. नाना चेंगटाला मात्र दारूची चटक लागते. यामुळे बाबू हवालदिल होतो आणि त्यावर जालिम उपाय सुचवतो. ये एकलंच दुकान आहे गावात म्हणून चाललेले, कॉम्पिटिशन नाही ना त्याला. आपण दुसरं दुकान काढू गावात, म्हणजे पहिलं दुकान बंद होतंय का नाही बघा झटक्यात काम. कळलं का? बाबूला गावातल्या दारूचं दुकान बंद करायचंय, पण नेमकं काय करावं हे कळत नाही. म्हणून दुसरं दुकान उघडलं तर पहिलं बंद होईल, पण दारू विक्री चालूच राहील हे त्याच्या समजुतीच्या पलीकडचं आहे. तसंच तालुक्याच्या गावामध्ये तमाशाचा फड आला होता. भोकरवाडीतली मंडळी त्या तमाशाच्या नादी लागली होती. गावातल्या लोकांनी तमाशाला जाऊ नये म्हणून बाबू अनेक उपाय करतो, पण लोक तमाशाला जायचं काही थांबवेनात. म्हणून बाबूने कंपनीतल्या मंडळींना विचारलं, आपण तरी मग माग कशा पायी राहायचं? हा, आपण समजच उद्याच्याला तालुक्याला जाऊया तमाशाला. हा, बघूनच परत येऊ ना. कसं? वास्तविक पाहता ज्या गोष्टीला स्वतः विरोध करायचा तीच गोष्ट करण्याची बाबूला इच्छा होते. असे अनेक बदल करण्याचा बाबू प्रयत्न करतो, पण त्याला यश येत नाही आणि म्हणून तो समर्थन करून मोकळा होतो. तरीही बाबूला नवीन गोष्ट बघितली किंवा ऐकली की ती करून बघायचा मोह काही आवरत नाही. त्याचाही एक किस्सा मिरासदाराने रंगवलाय. तालुक्याच्या गावी एका गुरुजींनी आपल्यावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून उपोषण केलं होतं. ते बघायला बाबू गेला होता. ते उपोषण बघून त्यालाही त्याच्यावरच्या अन्यायाची जाणीव झाली. ती अशी की या गावात कुस्तीचा फड करायचा म्हटला की कोणी कापरेशन करत नाही. म्हणून बाबूने उपोषण करायचं ठरवलं. पण ते उपोषण प्राणांतिक का लिमिटेड असा प्रश्न गणा मास्तराने विचारल्यावर पहिल्यांदा 2-4 दिवसांचं प्राणांतिक करणार. काय काही उपयोग झाला तर बरं, नाही तर मग लिमिटेड. काय? शब्दांच्या अज्ञानातून उपोषण प्राणांतिक का लिमिटेड यातून विनोद निर्मिती झाली. गावकऱ्यांनी आणून दिलेले पदार्थ बाबू उपोषण करण्यापूर्वीच खातो आणि उपोषणाचा हेतूच गुंडाळला जातो. असे अनेक प्रसंग किस्से बाबू पैलवानाच्या बाबतीत मिरासदारांनी सांगितलेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष आणि लेखक प्राध्यापक मिलिंद जोशी यांना मिरासदारांचा सहवास लाभला.
जीवनानुभवाशी जोडलेल्या मिरासदारांच्या साहित्याविषयी बोलताना ते म्हणाले, प्राध्यापक द.मा. मिरासदार हे मराठी साहित्यातलं कर्तृत्वाचं एक लखलखतं नक्षत्र असाच त्यांचा उल्लेख करावा लागेल. मराठी माणसाला भरभरून हसवत त्यांना निखळ आनंद देण्याचं काम द.मा. मिरासदार यांनी आपल्या साहित्यातून आणि विशेषतः कथाकथनाच्या माध्यमातून केलं. हे द.मा. मिरासदार यांनी कथालेखन करण्यापूर्वी मराठीतला जो विनोद होता तो शहरी भागातल्या घडामोडींशी निगडीत होता आणि मध्यमवर्गीयांच्या जगण्याशीच निगडीत होता. ग्रामीण भागातल्या माणसाचं जगणं त्यांच्यातल्या बंपकपणातून, साधेपणातून, भोळेपणातून निर्माण होणारे विनोद हे मराठी साहित्यामध्ये मराठी विनोदाचं वर्तुळ व्यापक करण्याचं काम हे प्राध्यापक द.मा. मिरासदार यांनी केलं आणि ही त्यांची एक मोठी लक्षणीय कामगिरी आपल्याला म्हणावी लागेल. यापूर्वी कथाही वाचली जात होती. आपल्याकडे कथाकथनाची परंपरा खूप जुनी आहे, पण त्या क्षीण झालेल्या कथाकथनाच्या परंपरेला विशेषतः साहित्याचं कथाकथन करणं हे प्राध्यापक द.मा. मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, गदी माडगूळकर यांनी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये कथाकथनाचे कार्यक्रम करून मराठी कथा अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली. मला प्राध्यापक द.मा. मिरासदार यांचा अतिशय जवळून सहवास लाभला. म्हणजे गणेशोत्सवामध्ये माझी व्याख्यानं आणि त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम असे पाठोपाठ असत आणि त्यामुळे मिळून प्रवास करणं. तर लेखक म्हणून मिरासदार जितके जिल्हादिल पद्धतीने आपल्याला दिसले तसेच ते माणूस म्हणूनही होते आणि त्यांची विनोद बुद्धी ही अशी सतत जागरूक असायची आणि कितीही एखादा कठीण प्रसंग जरी आला तरी त्या प्रसंगाला सुद्धा हसत खेळत सामोरं जायचं हे त्यांच्या व्यक्तित्वाचं एक वेगळेपण म्हणून आपल्याला त्याच्याकडे आवर्जून पाहावं लागेल. आणि मला मिरासदारांच्या विनोदाचं आणि कथालेखनाचं वेगळेपण असं जाणवतं की आज जी पिढी तरुण आहे, साधारण 25-40च्या दरम्यान आहे, त्या पिढीला देखील मिरासदारांच्या कथाचं तितकंच आकर्षण आहे. तर ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते. अनेकदा विनोद ही गोष्ट अशी आहे की तिथे अतिपरिचयात अवज्ञा होण्याची फार मोठी शक्यता असते, पण इतकं विपुल लेखन देखील मिरासदारांच्या लेखनातलं जे चैतन्य आहे किंवा जो उत्साह आहे, जो ताजेपणा आहे, तो अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या हरवला नाही. आणि आज देखील त्यांच्या विनोदी कथा वाचून किंवा कथाकथन ऐकून लोकांना आनंद मिळतो. विशेषतः मी परदेशामध्ये जातो आणि तिथे एक गोष्ट जाणवते की तिथल्या लोकांना पुस्तकं वाचणं शक्य होत नाही, पण आज ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तर मिरासदारांचे जे सगळे विनोदी कथासंग्रह आहेत ते कारमधून जाताना तिथली तरुण मुलं ऐकतात, IT मध्ये काम करणारी. ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते. त्यामुळे जवळजवळ 4 पिढ्यांच्या वरती मिरासदारांच्या लेखनाचं आणि कथाकथनाचं गारुड आहे. आणि मिरासदार नेहमी असं म्हणत असत की या जगातलं दुःख नाहीसं करता येत नाही, पण ते हलकं करण्याची मोठी ताकद ही विनोदामध्ये आहे. आणि आचार्य अत्रेंनी आपल्याला जे सांगून ठेवलेलं होतं की देवादिकांनी समुद्र मंथन केलं आणि त्यांना 14 रत्न सापडली, पण विनोद नावाचं 15वं रत्न त्यांना सापडलं नाही. याचं कारण त्यासाठी संसारातील अनुभवाचं मंथनच करावं लागतं. त्यामुळे स्वर्गामध्ये रंभा आहेत, अप्सरा आहे, त्यांचं नृत्य आहे, अमृत आहे, पण विनोद नाही आहे. तो फक्त पृथ्वी तलावरतीच आहे. आणि त्यामुळं जीवनातल्या अनुभवाचं मंथन करून ही विनोद निर्मिती करणं ही जी मराठीतली ही पूर्वापार चालत आलेली विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या पासून राम गणेश गडकरी, चिवी जोशी, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे. तर मला वाटतं की द.मा. मिरासदार हे त्या सगळ्या प्रवासातलं एक अतिशय विलोभनीय असं स्थानच म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख करावा लागेल. आणि त्यामुळं त्यांना दीर्घायुष्य लाभलं आणि अखेरचा काळ सुद्धा, म्हणजे पत्नीचं अगोदर निधन झालेलं होतं 15-20 वर्षापूर्वी, पण उरलेला काळ सुद्धा त्यांनी अतिशय उत्तमरित्या ते जीवन जगले आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते. शेवटचे काही दिवसच त्यांना ऐकायला येत नव्हतं, तर त्याच्यावर सुद्धा विनोद करताना ते म्हणत असत की मी आता सर्प योनीमध्ये गेलेलो आहे, मला ऐकायला येत नाहीये. तर मला असं वाटतं की अशी अखेरच्या श्वासापर्यंत जिंदगी राहणारी, स्वतः आनंद घेणारी आणि समाजाला आनंद देणारी माणसं ही फार दुर्मिळ आहेत. द.मा. मिरासदार हे त्या अर्थाने एक आनंद यात्री होते असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. समकालीन घटनांवर आधारितही बऱ्याच कथा त्यांनी लिहिल्या आहेत. त्यात काही उपहास, काही अतिशयोक्तीपूर्ण आहेत.
गणपती दूध पितो ही अफवा साधारण 1995-96च्या सुमारास पसरली होती. त्यावरही त्यांनी विनोदी कथा लिहिली आहे. याशिवाय आपलं मंदिर प्रसिद्ध व्हावं यासाठी ट्रस्टी काय काय उपाय करतात त्यावर भाष्य करणाऱ्या उपहास कथा त्यांनी लिहिल्या आहेत. भाविकांची फसवणूक कशी होते यावर गंगा आली रे अंगणी ही कथा बरंच काही सांगून जाते. जागृत देवस्थान, सापडलेला देव, घाम अशा कथांमधून अंधश्रद्धेवर विनोदाच्या माध्यमातून मिरासदारांनी ताशेरे चोढले आहेत. जेव्हा नवीन टीव्ही आले त्यावेळची परिस्थिती कशी होती यावर बाळू देशपांड्यांचा टीव्ही ही करुण कहाणी त्यांनी लिहिली आहे. तर खेड्यातले लोक येडगावहून पेडगावला कसे जातात याच्या अनेक कथा मिरासदारांनी लिहिल्या आहेत. त्या वकील आणि अशील कोर्टातल्या कथा आहेत. हुशार म्हणणाऱ्या वकिलाचीच अशील कशी जिरवतो हे भवानीचा पक्षकार, साक्षीदार, निकाल अशा कथांमधून दिसून येतं. मिरासदारांच्या कथा या ग्रामीण पार्श्वभूमीवर असल्या तरी त्यामध्ये इंग्रजी शब्दांचा भरणा आढळतो. या शब्दांचे उच्चारही ग्रामीण पद्धतीने केलेले आहेत. त्यामुळे त्याचा अन्वयार्थ लावणं हे जिकिरीचं काम वाचकाने करायचं. कधीकधी त्या शब्दांचा अर्थ माहीत नसल्यामुळे अनर्थ होतो. क्वचित प्रसंगी विनोद निर्मितीही होते. उदाहरणार्थ, त्याची काळजी करू नका, बिनघोर या, आमचा मेवना आहे ना तिथं चाकरीला, आता परमिशन द्यायचं काम माझ्याकडं लागलं. इथे परमिशन हा शब्द फर्मिशन म्हणून आलेला आहे. कथेच्या गरजेनुसार प्रतिमांचा वापरही मिरासदारांनी केला आहे. उपमा या अलंकाराला त्यांच्या कथांमध्ये विशेष स्थान आहे. भूताचा जन्म या कथेमध्ये गुंडगुळ्याच्या माळावर फक्त एकच पिंपरणी होती हे सांगण्यासाठी भटजीच्या शेंडीची उपमा लेखकाने दिली आहे. साखरेच्या पाकात आवळा ठेवावा तसा तो उबदार पांघरून आणि झोप यात गुरफटून गेला. कथेतील पात्र मारुती चव्हाण हा किती गाढ झोपेत आहे हे सांगण्यासाठी साखरेच्या पाकातल्या आवळ्याची उपमा दिली आहे. उपमेप्रमाणेच चपखल विशेषणांचा वापर दमा मिरासदारांनी केलेला आढळतो. उदाहरणार्थ, ऐटबाद झोप, नटमोग्र पातळ नाक, प्रेमळ राक्षस, थंड कुतूहल, आठ्यांचा समुद्र इत्यादी. किती गाढ झोप लागली हे सांगण्यासाठी ऐटबाद हे विशेषण त्यांनी वापरले. तर नाक किती सुंदर आहे हे सांगण्यासाठी नटमोग्र हे विशेषण आले. भयानक मुद्रा दिसते आहे हे सांगण्यासाठी प्रेमळ राक्षसासारखी असं ते म्हणतात. तर कपाळावर खूप आठ्या पडल्या हे सांगण्याऐवजी आठ्यांचा समुद्र असं म्हणून ते राग व्यक्त करतात. त्यांच्या कथांमध्ये सर्रास आढळणाऱ्या काही इंग्रजी शब्दांचा हा नमुना. उदाहरणार्थ, पाईंट, आर्ग्युमेंट, अरेंजमेंट, शेंट पशेंट, फेअर, शिक, फ्रीस्टाईली इत्यादी इत्यादी. त्यांच्या या ग्रामीण कथांमध्ये ग्रामीण बोलीतल्या शिव्यांचाही वापर आढळून येतो. याशिवाय विनोद निर्मितीसाठी इंग्रजी मिश्रित मराठी बोलणं आणि इंग्रजीच्या अज्ञानातून झालेली गंमत त्यांच्या कथांची खुमारी वाढवते. यो महाराज काय खरं नव, नुसता इमिटेशन महाराज आहे. मला सांगितलेलं सगळं खोटं झालं. कुणी त्याच्या नादाला लागू नका. तो महाराज खोटा आहे हे सांगण्यासाठी इमिटेशन हा शब्द वापरून हास्य निर्मिती करण्यात आली. पात्रांच्या तोंडी अभंग आणि म्हणींचा चुकीचा वापर करून त्यांनी विनोद निर्मिती साधली आहे. उदाहरणार्थ, घावाची टाकी सोसल्या वाचून माणूस गॉड होत नाही. वास्तविक टाकीचे घाव सोसल्या वाचून माणूस देव होत नाही अशी म्हण आहे. पण घावाची टाकी आणि गॉड असे शब्द वापरून त्यांनी विनोद साधलाय. मिरासदारांच्या भाषेत वैविध्य दिसून येतं. कधी छानशी तुलना तर कधी उपमा, कधी वेगवेगळे शब्दप्रयोग. यामुळे त्यांच्या कथा बहारदार होतात. हे आपल्या गावातले रस्ते लई खराब बाबा, कुणी दुरुस्तच करत नाही. समधी हाडं वर आलीत रस्त्याची, चांगल्या शाण्या माणसाचा बी पाय मोडल असं वर्णन ते सहजपणे करतात. आता समधी हाडं वर आलीत रस्त्याची असं सांगून रस्त्याची तुलना त्यांनी माणसाशी केली. घाम, नकटे भूत, गंगा आली रे अंगणी, जागृत देवस्थान, सापडलेला देव या आणि अशा बऱ्याच कथा त्यांनी लिहिल्या आहेत. या कथांबद्दल मिरासदारांना विचारलं असता ते म्हणाले, त्या काळी ग्रामीण भागातल्या लोकांना वेळ कसा घालवावा हा प्रश्न होता. त्यामुळे एखादी बातमी किंवा अफवा पसरवण्यात गावकऱ्यांचा हातखंडा होता.
आता उदाहरणच द्यायचं झालं तर घाम या कथेमध्ये गावाबाहेरच्या स्वयंभू मारुतीच्या मूर्तीला घाम फुटल्याची बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. प्रथम ही बातमी यम्यात येल्याला कळल्यावर तो वानरासारख्या उड्या मारत गावात आला आणि सगळ्या गल्लीतून सांगत गेला, मारुती राहायला पाणी सुटलेलं आहे, काहीतरी अपशकून झालेला आहे, त्या बिगर घाम सुटणार नाही त्याला. यावर गावभर उलटसुलट चर्चा झडल्या. गावकऱ्यांना त्यांनी केलेली पापं आठवली, पण मारुतीरायाला घाम कसा आला असा गुरुवाच्या बायकोला प्रश्न पडला. म्हणून मारुतीरायाची पूजा करणाऱ्या गुरुवाच्या बायकोनं गुरुवाला विचारलं, बरं बया धारिष्ट केलं तुम्ही आज? अगं धारिष्ट कसलं, शेंद्राचा लेप लावून लावून ह्यो जाड पोपडा आला होता मारुतीच्या अंगाला. तो सुटावा म्हणून मी त्यात पाणी भरून ठेवलं होतं मधल्या पोकळ जागत. आता ही कालची गोष्ट, आणि सकाळपासनं पाणी अदनमधनं खाली सुटायला लागलं. यम्या म्हणला मारुतरायाला घाम सुटला. समजा गावात बोंबलत गेला. मी म्हणलं जाऊ दे, आपल्या का बापाचं जायचंय त्यात. अशा रीतीने मारुतीरायाच्या घामाची कथा उत्कंठावर्धक आहे. वाचकाला हसता हसता खिळवूनही ठेवणारी आहे. लोकप्रिय लेखक आणि कथाकथनकार असलेले द मा मिरासदार हे वडील म्हणून कसे होते, त्यांच्या काही घरगुती आठवणी उलगडत आहेत त्यांची धाकटी कन्या सुनेत्रा मंकणी. दादा हे लेखक म्हणून लोकप्रिय होते आणि त्यातही विनोदी लेखक म्हणून, ग्रामीण विनोदी लेखक म्हणून जास्त लोकप्रिय होते. लेखक व्हायचं हेच त्यांचं स्वप्न होतं, कारण लहानपणापासून त्यांना वाचनाचं खूप वेळ होतं. आणि पंढरपूर सारख्या ठिकाणी खरं वाचायला फार मिळतही नव्हतं. धार्मिक ग्रंथ वगैरे असायचे, पण ते तासन तास वाचत बसायचे आणि ते वाचताना आपणही असं काहीतरी वेगळं लिहावं असं त्यांना वाटायचं. आणि त्यामुळे पुण्याला जेव्हा ते शिकायला आले त्यावेळेला त्यांना पुण्यामध्ये अगदी खजिनाच मिळाला, कारण अनेक लेखक अनेक साहित्यिक पुण्यामध्ये राहत होते. SP कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतल्यामुळे तिथे चांगले प्राध्यापक मराठी भाषेबद्दलचे होते आणि त्यामुळे त्यांच्या लिखाणाला चांगली गती मिळाली. आणि मग त्यांनी हे त्यांच्या अनुभवांवरनं लिखाण करायला सुरुवात केली. ग्रामीण जीवन त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं होतं, कारण अकलूजचा त्यांचा जन्म होता. त्यामुळे अकलूजमध्ये अनेक व्यक्तिरेखा हे त्यांच्या साहित्यामध्ये बरंचसं आपल्याला दिसतं. आणि आजोबा माझे वकील होते आणि पंढरपूरला कोर्ट असल्यामुळे आम्ही तिथे राहत होतो. ग्रामीण भागामध्ये कसं व्हायचं की वकिलाच्या घरीच पक्षकार यायचे आणि दुसऱ्या दिवशी कोर्टाची तारीख असायची, मग रात्री मुक्काम तिथंच असायचा. मग त्या आलेल्या लोकांशी बोलताना त्यांच्या त्या सगळ्या कोर्ट केस त्यातल्या गमती जमती, वकिलाचा मुलगा हा वकीलच असेल अशा भावनेतनं ते दादांना समजावून सांगायचे की बाबा असं झालंय तसं झालंय, तुला काय वाटतं. आणि त्यामुळे त्या काही वकिली कथा सुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसतात. त्यांना लिखाणाचा म्हणजे एकदा एक विषय डोक्यात आला ना की ते एकटाकी लिहून काढत असत, कारण सतत त्याच्यावर विचार करणं आणि त्यातल्या गमती जमती त्यात भर घालणं हा सगळा त्यातला बाज त्यांचा तयार व्हायचा आणि मग ते लिहायला बसायचे. लिखाणासाठी अशी काही स्पेशल वेळ किंवा अशी काही खास पद्धत असं काही नव्हतं. एक त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी असताना जे ते बाक वापरत होते, छोटासा बेंच होता ज्याला डेस्क आपण म्हणून, तर ते डेस्क त्यांनी त्यांची शाळा संपल्यानंतर सुद्धा आणलं होतं आणि त्या डेस्कवर बसून ते लिहायचे. आणि एकदा लिखाणात रमले ना की घरामध्ये कोणी आम्ही काय गप्पा मारत असू, गोंधळ घालत असू तरी सुद्धा त्यांचं तिकडं लक्ष नसायचं. ते त्यांच्या तंद्रीत असायचे आणि व्यवस्थित ते लिखाण त्यांचं व्हायचं. बऱ्याचदा ते रात्री जागून सुद्धा लिहायचे. आणि मला त्यांचं लिखाण फारसं समजत नव्हतं कारण मी लहान होते, पण तरी सुद्धा मला दादांची सवय खूप होती. म्हणजे जसं लहान मुलांना आईचं वेड असतं तसं मला दादांचं वेड होतं. म्हणजे मी पडले तरी सुद्धा आई म्हणून रडायचे ऐवजी दादा म्हणूनच रडायचे. त्यामुळे ते कुठेही निघाले ना तरी मी त्यांच्या बरोबर असायचे. ते स्वतः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते, तर त्याच्या अनेक कार्यक्रमांना ते जायचे तेव्हा मी त्यांच्याबरोबर असायचे. ते लिहायला बसले की ते त्यांचं लिखाण पूर्ण होईपर्यंत मी त्यांच्या मांडीत बसून असायचे की ते पूर्ण झाल्यावर ते झोपल्यावरच मी झोपायचे. त्यामुळे मला आठवते ते सगळं म्हणजे त्यांचं लिखाण ते कसं करायचे हे अगदी चांगलं पक्का आठवते. त्यांच्या डोक्यात असं होतं की ग्रामीण जीवन हे मी जवळून पाहिलंय आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने येतात. एक म्हणजे दारिद्र्य आणि दुसरं म्हणजे अज्ञान. तर दारिद्र्याचा विचार करून जर आपण साहित्य लिहिलं तर ते खूप करुण होतं आणि माणसाचं आयुष्य हे आधीच इतकं दुःखाने भरलेलं आहे, प्रचंड दुःखाने भरलेलं आहे. मग ते दुःख काही कमी करू शकत नाही, कोणाला वाटू शकत नाही, आपण सोडून देऊ शकत नाही, ते भोगावंच लागतं आपल्याला. पण त्या दुःखाची धार कमी होण्याची ताकद ही विनोदामध्ये आहे. आणि अज्ञान हा जो ग्रामीण लोकांच्या याच्या जीवनातला भाग आहे, त्या अज्ञानामधनं जो विनोद निर्माण होतो तो इतका निखळ असतो की ज्याच्यावर होतो त्याला पण हसायला येतं. आणि म्हणून त्या अज्ञानातनं निर्माण होणारे विनोद हा त्यांच्या लेखनाची शैली राहिली असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून त्यांचं साहित्य हे निखळ निर्भेळ असं होतं.
आणि ते इतकं स्वाभाविक होतं कारण व्यक्तिचित्रणं वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तिरेखा असल्यामुळे ते काळाप्रमाणे नव्हतं तर ते व्यक्तीप्रमाणे होतं आणि म्हणूनच महाराष्ट्राबाहेरच्या अनेक भाषांमध्ये पण त्याचं भाषांतर झालं आणि तिथेही ते तेवढंच लोकप्रिय झालं. कथाकथनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा हे प्रवास करायचे तेव्हा ग. दी. माडगूळकर आणि दादांच्या या मराठी कवितांच्या किंवा संस्कृत श्लोकांच्या भेंड्या चालायच्या. एकदा असाच दादांवर एक शब्द आला आणि त्याच्यावर दादांनी असं लिहिलं की अर्जुन आणि कृष्ण हे रथात आहेत आणि बरोबर समोर हा भीष्म उभा आहे आणि भीष्माचार्यांनी रागारागाने म्हणजे त्यांच्या जेव्हा लक्षात येतं की अर्जुन जिंकतोय आणि आपण कौरव हरतायत तेव्हा त्यांनी रागारागाने असं धनुष्यबाण त्याच्याकडे केला आणि कृष्ण चिडला. त्याच्या लक्षात आलं की अर्जुन आता वाचणार नाही आणि म्हणून कृष्णाने त्याला मारायला असा आवेशात आला आणि ते बघितल्यावरती भीष्माचार्यांनी हातातलं सगळं धनुष्यबाण टाकून दिलं आणि म्हणाले अरे परमेश्वरा तुझ्या हातनं मरण येणं एवढं भाग्य कुठलं. असं वर्णन करणारी ती कविता होती की असा रथ निकट येता श्यामल हरी नृपा गांगे याच्या हृदयी भरल्या प्रेम लहरी शराते चापाते म्हणजे धनुष्यबाण शराते चापाते त्यजुनी वदला गद रवे जगन्नाथे केले मजसी सकल लोकात बरवे. ते म्हणजे काय छान आहे काय वाटतं रे म्हणजे तुला असं अण्णांनी विचारलं की मला ही फार चांगली वाटली कविता. दोनदा म्हणून पण घेतली दादांकडनं. ते म्हणाले काय वाटतं तुला तर दादा आपले विनोदी होते त्यामुळे ते म्हणले काय की शराते चापाते त्यजुनी बदला गदगद रवे जगन्नाथ हे केले मजसी सकल लोकात बरवे. जगन्नाथ बर्वेच्या बायकोला घ्यायला हा उखाणा छान आहे असं दादा म्हणाले. त्यामुळे तू फार चेष्टा करतोस म्हणाले. मला असं वाटतं की ह्या गीत रामायणाने मला फार मोठं केलं आणि म्हणून जगन्नाथेच्या ऐवजी मी जर रघुनाथे असा शब्द वापरला आणि रघुनाथे मजसी केले सकल लोकात बरवे तर काय छान होईल ना. मी आत्मचरित्रात हे नक्की लिहिणार आहे असं ते म्हणाले. ती एक चांगली म्हणजे ह्या कल्पना सुचणं अशी एक वैचारिक मेजवानी त्यांच्या या गप्पांमध्ये असायची. हा एक त्यांचा साहित्यिकांमधला भाग आहे. आणि चित्रपट लेखनामध्ये गुरु किल्ली हा त्यांच्या एक व्यंकूची शिकवण्यावर झालेला पहिला चित्रपट. त्याच्यानंतर सोनारानं टोचलं का आणि या सुखानं या ईर्ष्या यासारखे अनेक चांगले चित्रपट त्यांनी केले आणि त्याच्यामध्ये काही याच्यात त्यांनी स्वतः कामही केलं. वराडी आणि वाजंत्री एकडाव भूताचा यामध्ये त्यांनी छोट्याशा भूमिकाही केल्या. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातल्या अनेक लोकांशी त्यांचा संपर्क आला. त्यातला एक असा किस्सा आहे की भालजी पेंढारकर यांचा पन्हाळ्यावर मोठा बंगला होता अजूनही आहे म्हणजे. आणि एकदा ते पन्हाळा बघायला भालजींच्या बरोबर पन्हाळ्यावर गेले होते आणि सगळा पन्हाळा बघून निघाले. परत सूर्यास्ताची वेळ होती यायला निघाले आणि तेवढ्यात भालजींच्या ओळखीचं कोणतरी दिसलं आणि म्हणून भालजीने गाडी थांबवली. ते गाडीच्या बाहेर आले आणि गप्पा मारत उभे राहिले. बराच वेळ त्यांच्या गप्पा लांबल्या. दादाला गाडीत बसून आला कंटाळा. मग ते सरळ गाडीच्या बाहेर येऊन आपले इकडे तिकडे बघत उभे राहिले आणि तेवढ्यात बरं आहे असं म्हणून भालजींनी दार फाडकन लावलं आणि बरोबर त्या दाराच्या आणि गाडीच्या मध्ये दादांची बोटं अडकली आणि जोरात दरवाजा लागला आणि दादा ओरडले आणि ते लक्षात आलं ते दार उघडेपर्यंत सुद्धा बरंच हे झालं होतं. चारी बोटांना चांगली जखम झाली होती रक्त गळायला लागलं. मग तिथं गडावर कोणी डॉक्टर मिळेना आणि मग सगळीकडे शोधाशोध सुरू झाली आणि मग कसं बसं एक डॉक्टर मिळाला त्याचं ड्रेसिंग वगैरे केलं आणि तेव्हा ते असं म्हणाले की अरे बापरे काय रक्त गेलं फार लागलंय म्हणाले तुमच्या हाताला फार भयंकर लागले. दादाने जाऊ द्या एवढं काही नाही पण आज गडावर माझं रक्त सांडलं म्हणाले. हा मला आनंद आहे. फक्त एवढंच आहे की ते 250 वर्ष उशिरा सांडलं. तर असं ह्या प्रसंगात सुद्धा दादांचा मिश्किलपणा हा कायम राहायचा आणि तो खूप छान होता. म्हणजे आयुष्यातल्या संकटाकडे दुःखाकडे सुद्धा ते खेळकरपणे पाहत होते. कारण त्यांचं नेहमी म्हणणं तेच होतं की आपलं आयुष्य हा एक खेळ आहे. जीवन हा एक खेळ आहे. जिंकणं आणि हरणं ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात पण खेळण्याचा आनंद महत्वाचा असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे अगदी सोपं आयुष्याचं तत्वज्ञान आहे. मग मला असं वाटतं की आज खूप काही मिळवण्यासाठी ऊर फाटेस्तोवर ही धावणारी आणि त्यांना पळवणारी लावणारी मुलं आणि पालक यांची पिढी बघितली की मला असं खरंच वाटतं की दादानी मला असं काही शिकवलं नाही हे किती चांगलं झालं नाही. द. मा. मिरासदार यांचे एकूण 29 कथासंग्रह 3 कादंबऱ्या आणि 3 नाट्यविषयक लेखनाचे ग्रंथ प्रकाशित झाले. याशिवाय 12 चित्रपटांसाठी त्यांनी कधी कथा काही वेळा पटकथा आणि संवादही लिहिले आहेत. 29 कथासंग्रहात एकूण 156 विनोदी कथा मिरासदारांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या विनोदी कथांचं वेगळेपण हे वाचकाला मोहवतं आणि तेच त्यांच्या लोकप्रियतेचं कारण म्हणता येईल. मिरासदारांनी प्रत्येक कथेच्या गरजेनुसार पात्रनिर्मिती केली. तऱ्हेवाई, खेडवळ, बेरकी, लबाड, भोळी, वेडपट अशा अनेक पात्रांची निर्मिती करून मोठ्या खुबीने कथेमध्ये त्यांचा वापर केल्याने कथांना जिवंतपणा प्राप्त झालाय. त्यात विषयाचं वैविध्य असल्यामुळे कुठेही तोचतोचपणा येत नाही.
त्यातला ताजेपणा टिकून राहतो. या कथांमध्ये सामाजिक आशयाच्या कथा तुलनेनं अधिक आहेत. अशा या अत्यंत हरहुन्नरी, शांत प्रवृत्तीच्या, निगर्वी स्वभावाच्या विनोदी लेखकाचं द मा मिरासदार यांचं आज आपण स्मरण केलं. श्रोते हो, आताच आपण ऐकत होता द मा मिरासदार यांच्या कथांवर आधारित रूपक विनोदातील मिरासदारी. लेखिका डॉक्टर अर्चना कुलकर्णी. निवेदन नेहा खरे. विशेष सहभाग डॉक्टर अरुणा दुभाषी, डॉक्टर मिलिंद जोशी आणि द मा मिरासदार यांच्या कन्या सुनेत्रा मंकणी. नाट्य सहभाग दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि महेश जोशी. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.